नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये 7वा पदार्थ बनवतोय तो म्हणजे ज्वारीच्या पिठाचे पापड. आज आपण जरासुद्धा ज्वारी न भिजवता, न आंबवता, कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्राचा घाट न घालता, अगदी भाकरी बनवण्यासाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो ना, अगदी त्याच पिठापासून मी हे पापड तयार केलेले आहेत. तरी पहा ना, पापड तळल्यानंतर अगदी तिप्पट, चौपट, कढईभर फुललेला आहेत. पापड अजिबात तेलकट झालेला नाही. मस्त असा हलका-फुलका, खुसखुशीत तयार झालेला आहे. खाताना हा पापड तुम्हाला अजिबात कडक स्वरूपाचा लागणार नाही. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, अगदी कागदासारखे पातळ आपले हे ज्वारीच्या पिठाचे पापड तयार आहेत. आता बऱ्याच वेळा काय होतं, पापड अर्धवट सुकल्यानंतर त्यांना मध्येच तडा जातात, पापडांचे तुकडे पडतात. तर असं होऊ नये त्यासाठी काय करावे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबतच पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं, खिशी कशी घ्यावी हे सुद्धा व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता हे पापड तयार केलेले आहेत. त्यामुळे वर्ष 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल आपला पापड किती खुसखुशीत तयार झालेला आहे. हातांना पहा अजिबात तेल दिसत नाहीये, जरासुद्धा तेलकट झालेला नाही. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. यापूर्वी आपण चॅनलवरती भरपूर सारे उन्हाळी पदार्थ अपलोड केलेले आहेत. जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला एकदा जरूर भेट द्या. चला तर लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला करूया सुरुवात.